हा जागृतीचा विस्तव तेवढ ठेवण्यासाठी आम्ही चाललोय. स्वाभिमानाचं, स्वातंत्र्याचं जीवन कसं जगता येईल, माणसाला माणसाला शोभेल अशी माणसाने माणसासारखी माणसासारखं वागावं, हा समाज मान्यता असलेला हा समाज निर्माण करण्यासाठीचं हे वैभव या सामाजिक क्रांतीच्या अभियानातनं आम्ही हे कथन करत आहोत. जाणीवपूर्वक आमच्या हिंदू मंदिराची, अरे हिंदू हा शब्द पर्शियन शब्द आहे आणि हा हिंदू या पर्शियन शब्दाचा अर्थ गुलाम, काळा, दास, चोर, लुच्चा, लफंगा. ब्राह्मणी धर्मीयांनी आपल्या संप्रदायाचं नाव हिंदू, दोज आर टोटली हिंदू, म्हणजे या मोगल ज्या इराणियन पर्शियन लोकांनी हे या देशाला दिलेलं नाव. गुलाम, काळे, दास, चोर, लुच्चे, लफंगे, हे बामणांनी एवढं माहितीच नाही पडली, हे नाव स्वतः स्वीकारून टाकलं आणि हा हिंदू शब्द कवटाळला. स्वतः हा दयानंद सरस्वती आर्य समाजाचे संस्थापक, तेही ब्राह्मणच होते, पण आर्य समाजाच्या संस्थापकांनी त्यांनी त्यांच्या ग्रंथात काय लिहिलंय, त्यांनी त्यांच्या ग्रंथात लिहिलेलं आहे, दयानंद सरस्वती, की हिंदू ही आमच्या देशातल्या लोकांना दिलेली शिवी. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणजे ब्राह्मणवाद्यांनी या ब्राह्मणी धर्माचं नामकरण हिंदू केले हे लोकांच्या लक्षात नाही आहे. त्यामुळे आम्ही सारे हिंदू हिंदू या हिंदुस्थान पा अजूनही हिंदू हिंदू म्हणून ब्राह्मणवादी लोक या ब्राह्मणेतरांचे या सगळ्यांचे एवढे हाल. आता माहिती आहे, हा मराठमोळा महाराष्ट्रातला समाज, ते कुणबी मराठा असोत की ते देशमुख मराठा असोत की लेवा मराठा असोत, महाराष्ट्रातले मराठी बोलणारे किती गरीब गरीब लोक आज जे होते, जे कुणबी म्हणणारे लोक, अरे अरे त्यांच्या काय दशा आहेत. तर गरीब लोकांसाठी त्यांना आरक्षण कमीत कमी मिळालं पाहिजे. मनोज जरंग यांनी चांगली चळवळ, आम्ही किती समर्थन दिलं भरभरून. मनोज जरंगे पाटील या समोर हे आंदोलन एवढं पुढे पुढे गेलं की त्या आंदोलनाचा पडसाद एवढा पसरला तर मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाला जावं लागलं आणि त्यांच्या मान्यच नाही. तर महाराष्ट्र सरकारामध्ये या विधानसभेत विधान परिषदेत एकमताने निर्णय घेतला, एकाने विरोध केला नाही. सगळ्या पुढाऱ्यांची मतं घेतली गेली, वेगवेगळ्या संघटनांच्या, कोणीच विरोध केला नाही. आता काय झालं, सुप्रीम कोर्टही तेरी बी चूप आणि लोकसभेत आणि राज्यसभेत कोणी बोलत नाही. माहिती नाही मनोज जरांगे पाटील हा जागृतीचा विस्तवाना आपण भूलून गेलो, विसरून गेलो. आज जर मनोज जरांगे पाटलांनी धर्मांतराची घोषणा करू द्या, दुसऱ्या दिवशी ना हे केंद्र सरकार असो राज्य, त्यांना रक्ताची हगवण लागलीच समजायची. गुलामांना त्यांच्या गुलामीचा इतिहास कळला, आम्ही पराभूत होतो. हा सगळा कुणबी, तेली, कोळी, माळी एवढा मोठा हा समाज कसा, हा एकेकाळचे बुद्धिस्ट लोक होते, विस्मरण झालं, आम्ही पराभूत झालो. हे बाबासाहेबांना 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला मोठी परिषद भरवली, महारांची स्वतंत्र मत संपादन करण्यासाठी, आकलन करण्यासाठी म्हणून. त्या सभेमध्ये जन्म घेणे माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे. चुकूनही या ब्राह्मणवादी तुरुंगात मी जगणार नाही, मरणार नाही. जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ते पंढरपूरला धर्मांतर करणार होते बरं 56 ला, त्यांचं नियोजन झालं होतं. आले सोलापूरच्या पंढरपूरच्या चावडीवर, पण जड माथ्याचे लोक, नागपूरकरांचं पारड जड भरलं आणि तो धर्मांतराचा सोहळा आहे तो नागपूरला सरकला. 14 ऑक्टोबर 1956, ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्मदीक्षा झाली होती. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. हा आमचा कुणबी समाज, कुळवाडी समाज, हाडाची काड्या रक्ताचं पाणी करून या देशाला जगवणारा, पालन पोषण करणारा, घाम गाळणारा, परिश्रम करणारा. पण या कुणब्यांविषयी काय घाण ओकली आहे त्या धर्मग्रंथामध्ये. काय लिहिलंय, कुणबटम धसकटम अक्कल थोडी,
आणि बायको विकून घेतली घोडी, गेला तर रूम नेशीन नाही तर आला तर डोम नेशीन. एका तरी कुटुंबियांनी वाचलं काय? आमचा एक मित्र जो हे डॉक्टर हा साळुंके सर, त्यांनी वाचलाय. मामा देशमुख एक कुणबी समाजातला प्रोफेसर, त्यांनी शिवशाही ग्रंथ लिहिलाय. आयुष्यात कधी शिवाजी महाराजांशी रामदास स्वामींची भेटच झाली नाही तर ते गुरु कसे? खरंच संत तुकोबाराय हे गुरु होते. हे ग्रंथ लिहिल्यानंतर त्यांची काळ्या टोपीवाल्यांची जानूवाल्यांची पोट दुखू लागली नागपुरात. त्यांची प्रेतयात्रा काढली, प्रेत काढलं, प्रेत जाळून टाकलं. आम्हाला जेव्हा माहिती झाल्यानंतर आम्ही खांद्यावर बसून प्राध्यापक देशमुखांची, मामा देशमुखांची विजय यात्रा काढली. हा मोठ्या स्वाभिमानानं, किमान एक कुणबी माणूस, समाजातला माणूस इतिहास लिहायला, याला काही इतिहास कळतं असं म्हणून पहा त्यांची प्रेत यात्रा काढली होती. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या. मामा देशमुख हे सह्याद्री कुंड पुराण वाचताना पोट धरून धरून हसायचे. आमच्या कुंड्यांविषयी काय घाण ओकलेली आहे धर्मग्रंथात म्हणे. बाबासाहेब आमची असं म्हणून कवटाळतात. हा तेली समाज सकाळी उठल्याबरोबर सगळे एकेकाळचे नागवंशी लोक, बुद्धिस्ट लोक सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी पण तेल्याचं तोंड पाहू नये. हा एकेकाळचा तेली समाज हे बुद्धिस्ट लोक होते. यांना काय माहिती, विसरून गेले गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी. वाचाल तर वाचाल रे बाबा, नाही तर काही खरं नाही. मांग महान कुसाच्या बहा, गोंड गोवारी जात बोहारी, गोंड गोवारी हेकड माना आणि आंबील पाहून शिवला डोला. माना माणुसकीत नाही, डुक्कर सरकशीत नाही. धनगर, कोळी, माळी, मराठा, थिवराची धुटी आणि अटकला बोटऱ्या जाशील कुठी. अरे अरे अरे, काय खरं नाही. मी भिक्षू झाल्यामुळे माझ्या तोंडावर पाबंदी लागली, नाही बोलू शकत. आमच्या मुसलमान बांधवाने काय म्हटलं माहिती आहे? बांडा मुसलमान आणि वेळवाची, नाही बोलू शकत मी शब्द, डॅश 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 नाही बोलू. एवढी घाण ओकलेली आहे. ज्या धर्मग्रंथांमध्ये या शूद्राती शूद्रांचा उपमर्द करणारा या म्हणींचा संग्रह असेल तो ग्रंथ जाळून टाकला पाहिजे असं बाबासाहेब बोलले. आपला कमीत कमी आपल्या चुका दुरुस्त करायला हव्यात की नाही? आणि रेटून आपण आपल्या चुका दुरुस्त करून या सगळ्या ब्राह्मणेतर आदिवासी भटक्या विमुक्तांना, धर्मांतरित झालेले ख्रिश्चन असू दे की मुस्लिम असू दे, आमच्या रक्ताची माणसं, नागवंशी लोक पण भुलून गेले. इतिहासाचं विस्मरण झालं आणि इतिहासाचं स्मरण डॉक्टर बाबासाहेबांच्या मुळे झालं.